इमू कर्ज जो कर्जाचा बोजा शेतकऱ्यावर ठाणा आणि पालघर जिल्ह्यातून शेतकऱ्यावर जो झालेला आहे तो कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी म्हणजे कर्जमाफी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी आजचीच नाही आहे तर 2013 पासून आम्ही शासन दरबारी या कर्जमाफीसाठी अनेकदा शासन दरबारी धरणे आंदोलनं बैठका घेऊन सुद्धा आम्हाला कर्जमाफी मिळाली नाही आहे आणि वारंवार शासन दरबारी जाऊन सुद्धा कर्जमाफी मिळत नाही। पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून माझे सगळे शेतकरी बांधित जे शेतकरी आहेत हे इथे जमलेले आहेत आणि सगळ्यांची मागणी एकमुखी मागणी हीच आहे ही इमू कर्जाची माफी मिळावी यासाठी आम्ही सरकारचे वेधण्यासाठी इथे आज जमलेलो आहोत। किती जिल्ह्यामध्ये इमू पालन शेतकरी आहेत आणि जर या मागणी जर पूर्ण झाली नाही किंवा सरकारचं लक्ष वेधलं गेलं नाही तर पुढची भूमिका काय असेल? 2011 साली ठाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जिल्ह्यातील 81 शेतकऱ्यांना 5,09 लाखाचं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे। या 5,09 लाखाच्या कर्जामधून शेतकऱ्यांची सुद्धा स्वगुंतवणूक या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे। नाबार्डनी जे परिपत्रक काढलं की हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी किंवा हा आशादायी व्यवसाय ठरेल, पण अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी खूप पद्धतीने या व्यवसायामध्ये कर्म करून सुद्धा या व्यवसायातून कुठल्याही शेतकऱ्याला फायदा झालेला नाही। हे आम्ही वेळीच जिल्हाधिकारी कार्यालय आणि बँकेला सुद्धा त्यावेळेस आम्ही सूचित केलं की या व्यवसायातून कुठल्याही पद्धतीने भविष्यामध्ये फायदा होणार नाही किंवा हा व्यवसाय तोट्यातच जाईल म्हणून। त्यानंतर शासन दरबारी मंत्रालयामध्ये सुद्धा अनेकदा बैठकी झालेल्या आहेत। मंत्रालयामधून सुद्धा अनेकदा बैठकीमध्ये आमचा जो प्रश्न जो आहे तो निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा बाबा आम्ही मांडून सुद्धा त्यावेळेस 2013 साठी या व्यवसायामधून शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली करू नये म्हणून सहकार आयुक्तांनी एक पत्र दिलं होतं, पण 2013 ते 2017पर्यंत आमच्याकडून कुठल्याही प्रकारची सक्तीची कर्ज वसुली किंवा बँकांनी कर्ज वसुली कुठलंही धोरण अवलंबलेलं नव्हतं। पण 2017 नंतर परत सहकार आयुक्तांनी अशा पद्धतीने एक कर्ज दिलं की बँकांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे सदरचं कर्ज शेतकऱ्याकडून वसूल करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत आणि त्यानंतर 2017 पासून बँका हे कर्ज वसुलीसाठी आमच्यावर अनेकदा नोटिसी पाठवून आमच्या कर्जदारांच्या भागदार जे जामीनदार आहेत त्यांना धमकावून हे कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे। यामुळे आम्ही सगळे शेतकरी हे खूप अडचणीत असल्यामुळे मानसिक दबावाखाली आलेलो आहोत। आम्ही एकत्रितपणे असल्यामुळे आज शेतकरी तुम्हाला अंत जिवंत दिसतात, पण हे शेतकरी जर एकत्रित नसते याच्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असत्या। आम्ही शासन दरबारी खूप शांततेने आंदोलन करत आहोत की शासनाला हे सांगून सुद्धा शासनाने आम्हाला मधुकरराव चव्हाणांनी पत्र दिलेलं आहे हे कर्जमाफी करण्यात यावी म्हणून 2013 साली, पण या पत्राची सुद्धा शासन दरबारी कुठलीही दखल किंवा यावर निर्णय झालेला नाही। त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत शासन दरबारी हा प्रश्न मांडत आलेला आहे की आम्हाला कर्जमाफी व्हावी। अरे कर्जमाफी मागतो म्हणून आम्हाला उपकार नको आहेत शासनाचे, कर्जमाफी ह्याच्यासाठी मागतो आहे की नाबार्डने आणलेला हा प्रोजेक्टच मुळात फसवा असल्यामुळे याच्यातून कुठल्याही शेतकऱ्याला फायदा झालेला नाही, उलट शेतकऱ्याची स्वगुंतवणूक मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये अडकल्यामुळे शेतकरी हा अतिशय आर्थिक अडचणीत आलेला आहे आणि म्हणून शासनाला सांगतोय की तुम्ही यासाठी आम्हाला कर्जमाफी देण्यात यावी। कर्जमाफी झालं नाही तर पुढचं पाऊल काय असतं नेमकं शेतकऱ्यांचं? बघा आम्ही वारंवार शेतकऱ्याला ज्यावेळेस आमच्या बैठकीमध्ये आम्ही होतो तेव्हा वारंवार शेतकरी आम्हाला सांगत असतात की मी आत्महत्या करतोय। आम्ही शेतकऱ्यांना थांबवत आलेलो आहोत का बघू आपल्याला काहीतरी निर्णय तिकडून मिळेल। आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देतो आहे का याच्यातून आपण एकजुटीने राहून आम्हाला काहीतरी, पण शासनाने आता खूप डोक्यावरून पाणी चाललेलं आहे। कर्जाचा जो डोंगर जो आहे 10 लाखाचा कर्ज आमचं 20-25 लाखापर्यंत गेलेलं आहे व्याजापर्यंत आणि हे भरणं कुठल्याही शेतकऱ्याला शक्य नाही। त्याच्यामुळे भविष्यामध्ये आत्महत्या होण्याच्या चान्सेस खूप वाढत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।